आज आपण बनवणार आहोत आलू मेथी। त्याच्यासाठी साहित्य काय आहे ते बघून घेऊया। अख्खी एक मेथीची गड्डी आहे जी आपण धुवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर 2 बटाटे आपण साल काढून चिरून घेतलेले आहेत असे क्यूब्स मध्ये। त्याच्यानंतर 2-3 मिरच्या बारीक कापून घ्यायच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चौकोनी, आणि अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं। हे एवढे 2 डाव तेल मी घेतलेले आहे। आपण टाकणार आहोत जिरं मोहरी। अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घेतली आहे मी। आता टाकणार आहोत लसूण, कढीपत्ता, मिरच्या, आणि कांदा। आपलं तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामुळे पटपट टाकायच्या सगळ्या गोष्टी। कांदा परतून झालाय, 1 मिनिटभर तरी कांदा परतायचा, त्याचा रंग नाही बदलला पाहिजे। आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हळद, अर्धा चमचा ते पाव चमचा एवढी हळद टाकायची। तुम्हाला जास्त आवडत नसेल हळद तर पाव चमचा टाकली तरी चालेल। आणि बटाटे टाकायचे। आपण आधी बटाटे शिजवून घेणार आहोत। हे कच्चे बटाटे आहेत। तुम्ही जर उकडलेला बटाटा घेतला तर आधी मेथी टाकायची, मेथी शिजवून घ्यायची आणि मग उकडलेला बटाटा टाकायचा। आपण कच्चा बटाटा घेतला आहे त्याच्यामुळे आपण आधी बटाटा शिजवून घेणार आहोत। आता याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण। थोडंसं टाकणार आहोत बटाट्यात हे लागावं मीठ म्हणून। नंतर मेथी टाकल्यानंतर आपण अजून थोडं मीठ टाकणार आहोत। बटाट्यांमध्ये मीठ उतरावं म्हणून आपण थोडंसं मीठ आता बटाटे शिजताना टाकणार आहोत। आणि थोडंसं पाणी टाकणार आहोत। एक बटाटे शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत। अर्धा ग्लास त्या 1 कप पाणी टाकायचं। फक्त बटाटे शिजवले, थोडं पाणी राहिलं तरी चालणार आहे कारण आपल्याला मेथी पण टाकायची आहे। आता हे शिजून द्यायचे बटाटे, नंतर दाखवते मी तुम्हाला। आपण बघूयात बटाटा शिजलाय का आपला। बटाट्यामध्ये आज जातोय, हे बघा पिठला जातोय बटाटा व्यवस्थित, म्हणजे बटाटा आपला चांगला शिजलाय, मोडला जातोय बटाटा चमच्याने। हे बघा याचा अर्थ बटाटा आपला शिजलाय आणि अजून थोडा शिजेल तो मेथी टाकल्यावर। आता आपण याच्यात मेथी टाकणार आहोत। अख्खी एक मेथीची गड्डी आहे, चांगली धुवून घ्यायची, कोरडी पाहिजे। भाजी चांगली मिक्स झाली आपली। आता याच्यात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि मेथी शिजवून घेणार आहोत। मेथी शिजायला जास्त पाणी लागत नाही, थोडंसं पाणी टाकायचं। बटाटा शिजलेला आहे आपला, मेथीच फक्त आपल्याला शिजवायची। मेथी लगेच शिजते त्यामुळे 2 मिनिटात होईल आपली मेथी, 2-3 मिनिटं लागतील। पाणी पूर्ण जायला पाहिजे। थोडंसं मीठ घालूयात
अगदी थोडंसं घालणार आहे मीठ. आपण बटाटा शिजताना पण घातलं होतं. मीठ तुमच्या चवीप्रमाणे घाला. चव घेऊन बघायची मधून मधून मिठाची, म्हणजे भाजीतलं मीठ आपल्याला कळतं. प्रत्येक स्टेजला चव घेऊन बघायची. कुणाच्या घरात चालत नाही. थोडंसं असं बाजूला काढून ताटात असं थोडंसं रस बाजूला घ्यायचा आणि चव घेऊन बघायची. त्याच्यामध्ये नाही घालायचं बोट, हात किंवा बोट असं. झाकण ठेवूयात आणि मेथी शिजवून घेऊयात. आता आपण बघूयात आपली मेथी शिजली आहे का. बघा मेथी झाली आपली छान. बघा पाणी थोडंसंच राहिलं आहे अगदी. तेवढं पाणी आपण आटवून घेणार आहोत. बटाटा पण आपला चांगला शिजला आहे. ह्या भाजीमध्ये आत्ता या स्टेजला कुणी कुणी दाण्याचा कूट पण घालतात, किंवा बटाट्याच्या ऐवजी नुसती मेथी जर तुम्ही शिजवली तर त्याच्यामध्ये दाण्याचा कूट जाडसर असा थोडासा करायचा, दाणे भाजून, आणि तो टाकायचा. अशी पण कुणी कुणी भाजी करतात. जेव्हा तुम्ही बटाटे नाही घालणार तेव्हा तुम्ही नुसता दाण्याचा कूट मेथीमध्ये घातला तरी त्याची भाजीसुद्धा छान होते. आता आपण ह्याच्यातलं पाणी आटवलं की आपली भाजी तयार. अशी छान सुक्की भाजी. थोडंसं ओलसर ठेवायचं भाजीला, एकदम पण कोरडी नाही करायची. नाहीतर मग ती पोळीबरोबर खाताना, भाकरीबरोबर, कशाबरोबरही तुम्ही खात असाल तर कोरडं कोरडं वाटतं. थोडंसं ओलसर ठेवलं की कोरडं नाही वाटत. अशी भाजी तुम्ही छान डब्याला सकाळच्या वेळेस, जर तुमच्या घरात मेथी आधीच निवडलेली असेल तर डब्याला पटकन होते ही भाजी. ऑफिसला जाताना, मुलांच्या डब्यात वगैरे टिफिनमध्ये द्यायला अशी भाजी पटकन होते. नक्की करून बघा. आवडली तर लाईक करा आणि तुमच्या शेअर करा. अगदी सोपी आहे. नवीन शिकणाऱ्यांना खूप सोपी आहे. आधी करून बघा. आवडल्यावर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलचं नाव आहे हॅपी कुकिंग. थँक्यू.